नमस्कार मंडळी, फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण व्हिडिओमध्येच कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर इथे मी बासमती राईस घेतलेला आहे आणि तो अर्धा तास भिजत ठेवणार आहे. तसेच व्हेज बिर्याणीसाठी इथे मी जे व्हेजिटेबल्स आहे ते कट करून घेतलेले आहे. बीन्स, वाटाणा, बटाटा, गाजर तसेच फ्लावरसुद्धा घेतलेला आहे. ह्या भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये धने पावडर, हळदी पावडर आणि एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये लाल तिखट ॲड केलेला आहे. लाल तिखटसुद्धा टाकून घेऊया. तसेच चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत. तसेच आलं लसूणची पेस्टसुद्धा. यानंतर आपण कांदा फ्राय केलेला आहे तो सुद्धा मी थोडा टाकून घेणार आहे. यानंतर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि ह्या सगळ्या भाज्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी ते बाजूला ठेवून द्यायचं आहे. इथे मी कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. तेल हलकेसे गरम झाले की त्यामध्ये मी कांदा केलेला आहे तो टाकलेला आहे. हा कांदा आपल्याला अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि हा कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे. तर यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे. हा टोमॅटोसुद्धा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे तेलामध्ये अगदी मऊ होईपर्यंत. आणि हा व्यवस्थित टोमॅटोसुद्धा मऊ झालेला आहे. त्यानंतर हे जे आपण व्हेजिटेबल्स आहे ते त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत. अगोदर सगळे मसाले ह्या भाज्यांना मी लावून घेतलेले आहेत, त्यामुळे मी एकही मसाला तेलामध्ये टाकलेला नाही. हे सगळं मिश्रण आपण तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे. अगदी किंचितभर पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित असं 2 ते 3 मिनिटभर कुक करून घ्यायचं आहे. जास्त भाज्या शिजवून घ्यायच्या नाही आहेत. भाज्यांचा क्रश तसाच राहिला पाहिजे. 1-2 मिनिटभर परतून घेतलं तरी चालेल. तर व्यवस्थित तर्रीसुद्धा आलेला आहे भाजीला आणि जास्त पाणी नाही आहे. एकदम दाटसर भाजी ही आपली तयार झालेली आहे. आणि छान भाज्यासुद्धा शिजल्या गेलेल्या आहेत. आणि इथे बटाटासुद्धा शिजला गेलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर हे आपण साईडला ठेवून देऊया आणि राईससाठी आपण जे लागणारं साहित्य आहे ते बघूया. इथे मी खडे मसाले घेतलेले आहे. तर हे खडे मसाले मी राईसच्या पाण्यामध्ये टाकून दिलेले आहेत. तसेच लिंबाचे 2 कापसुद्धा टाकलेले आहेत आणि मिरचीसुद्धा टाकलेली आहे. तर हे आपल्याला अगदी 70% कुक करून घ्यायचं आहे. पूर्ण भात हा शिजवून घ्यायचा नाही आहे. यामध्ये आपण मीठ ॲड केलेलं आहे. मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे चवीप्रमाणे. आणि हा राईस आपला इथे कुक झालेला आहे. तर आपल्याला जो हाफ राईस आहे तो एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा तसाच पाणी काढून तसाच पातेल्यामध्ये ठेवून द्यायचा आहे.
आणि इथे बघू शकता खूप अगदी पांढरा शुभ्र असा हा राईस तयार झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत असा हा राईस आहे. यानंतर जो पातेल्यामध्ये आपण हाफ राईस ठेवलेला आहे, तर त्यामध्ये आपल्याला जे आपण भाज्यांचं जे ग्रेव्ही बनवलेली आहे ते टाकून घ्यायची आहे राईसवरती. मस्त दाटसर अशी ग्रेव्ही लावून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यावरती राईसचा थर लावून घ्यायचा आहे. यानंतर परत एकदा आपण भाजीचा थर लावून घ्यायचा आहे. आणि शेवटी आपल्याला राईसचा थर लावायचा आहे. राईसचा थर लावून झाला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत. आणि फ्राय केलेला कांदा जो आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. इथे मी फूड कलर वापरत नाही आहे, कारण माझ्याकडे भाजींची ग्रेव्ही खूप होती, त्यासाठी. तुम्हाला वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता. यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिटे लो फ्लेमवर ठेवून द्यायचं आहे. अगदी जाडसर काहीतरी वरती भांडं वगैरे ठेवून आपल्याला हा दम द्यायचा आहे. आणि ते बघू शकता खूप सुंदर अशी बिर्याणी ही तयार झालेली आहे. आणि एकदम असा वास तर खूप येत आहे. अगदी खावीशी वाटते आहे. तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.